महत्वाची बातमी आहे। एल्फिस्टन पुलासंदर्भात एमएमआयडी आणि राज्य सरकारमध्ये झालेल्या बैठकीत तिथल्या नागरिकांचं समाधान झालेलं नाही। सरकारनं स्थानिक लोकप्रतिनिधी एमएमआयडीए अधिकारी यांच्या बैठकीत 19 इमारती आणि बाधितांचं त्याच जागी पुनर्वसन करण्यास एमएमआयडीएची तयारी असल्याचा निर्णय हा घेतलेला आहे। एमएमआयडीए कडून त्याच जागी स्थानिकांचं पुनर्वसन करण्यात येणार असून बाधित नागरिकांना काही काळ कुर्ल्यात हलवणार आहे। मात्र स्थानिकांनी याला विरोध केलेला आहे। वरळी, बीडीडी किंवा प्रभादेवी याच ठिकाणी स्थलांतर करावं अशी मागणी होतीये। इतकंच नाही, जोवर एमएमआयडीए कडून लेखी आश्वासन मिळत नाही तोवर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार असा पवित्रा स्थानिकांचा आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, गेल्या अनेक दिवसात बऱ्याच बैठका झाल्या खरं तर या सगळ्या पुलासंदर्भात, पण स्थानिकांचं या ठिकाणी समाधान काही होताना दिसत नाहीये। स्थानिकांचं म्हणणं आहे इतरेतर स्थलांतर करण्यापेक्षा याच परिसरामध्ये आमचं स्थलांतर व्हावं। मग बीडीडी, वरळी, प्रभादेवी असे पर्याय ठेवले जात आहेत, पण या सगळ्या भूमिकेवर मात्र तोडगा काही निघत नाहीये। जोवर लेखी आश्वासन मिळणार नाही तोवर मात्र भूमिकेपासून हटणार नाही असं म्हटलं जात आहे। आज तरी या सगळ्या संदर्भात लेखी आश्वासन दिलं जाईल का की पुन्हा एक बैठक? निश्चित, कारण या संदर्भात काल 2 ठिकाणी बैठक आयोजित केल्यामुळे हा गोंधळ उडाला। लागवी सर्वप्रथम म्हणजे ज्यावेळी 3 दिवसापूर्वी नागरिकांनी आंदोलन घेतलं होतं, ब्रिज तोडण्याच्या कामात सुरुवात झालेली होती आणि पुन्हा काम थांबवण्यात आलं होतं, त्याचवेळी बैठकीचं आश्वासन आहे ते सोमवारी घेण्याचं नागरिकांना देण्यात आलेलं होतं। मात्र काल आपण पाहिलं असेल दुपारी 1:30 वाजता एमएमआयडीए कार्यालयामध्ये बैठक होत होती। नागरिकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं, लोकप्रतिनिधींना बोलवण्यात आलं। मात्र मुख्य बैठक जी सरकारची होती ती मात्र सह्याद्री अतिथीगृहावर झाली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार असे तिघही प्रमुख मंत्री उपस्थित होते आणि यांनी बसून तोडगा प्रमुख काढला की जे नागरिकांची प्रमुख मागणी होती की आमचं आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावं, आम्हाला घराच्या बदल्यात आर्थिक बदल नको तर घराच्या बदल्यात घर देण्यात यावं, या मागणीवरती तोडगा काढला। मात्र दुसरी मागणी जी होती, जी सब मागणी होती ती मात्र राहिली। त्याच्यामध्ये म्हणणं होतं की जर तुम्ही आमचं पुनर्वसन करत असाल तर जे संक्रमण शिबिर द्याल ते आम्हाला जवळपास द्यावं। मात्र शासनाने कुर्ला या ठिकाणचं जे संक्रमण शिबिर आहे ते निवडलेलं आहे। स्थानिकांचा त्याला विरोध आहे। स्थानिकांचं म्हणणं आहे की आमच्या मुलांच्या शाळा आहेत प्रभादेवीमध्ये आणि परळमध्ये, जर आम्हाला कुर्ल्याला तुम्ही स्थलांतरित केलं तर शाळांचा प्रश्न निर्माण होईल, बाकी इतरही प्रश्न प्रलंबित राहतील। त्यामुळे आमचं जे पुनर्वसन आहे ते वरळी बीडीडीची जागा आहे त्या ठिकाणी द्यावं किंवा त्यापासूनच जवळ असलेल्या प्रभादेवी प्रभादेवी संक्रमण शिबिरामध्ये सुद्धा जागा आहेत त्या ठिकाणी आमचं पुनर्वसन करावं, जेणेकरून मुलांच्या शाळांचा प्रश्नही सोडवण्यास अडचण येणार नाही। त्यामुळे आता या संदर्भात काय तोडगा निघतो हे पाहणं गरजेचं असेल, कारण बाकी प्रमुख मागण्या जरी मंजूर झाल्या असल्या तरी या उपमागण्या आहेत त्या अद्याप मंजूर झालेल्या नाहीयेत। परिणामी दुसरी एक महत्वाची मागणी होती की या सर्व तुम्ही जे आश्वासनं देत आहेत, भविष्यात सरकार जर बदललं तर अडचणीचा सामना करू लागू शकतो, त्यामुळे लेखी आश्वासन आम्हाला देण्यात यावं, याचीही सहमती सरकारने दाखवलेली आहे की तुमच्या ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्या लेखी स्वरूपात तुम्हाला कळवल्या जातील। मात्र आता संक्रमण शिबिराच्या मुद्द्यावरती शासन काय तोडगा काढतंय हे पाहणं महत्वाचं असेल। तोपर्यंत मात्र एल्फिस्टन ब्रिजच्या तोडकामास आम्ही परवानगी देणार नाही, आम्ही त्याला विरोध करू असं स्थानिकांनी पवित्रा घेतलेला आहे। त्यामुळे तुर्तास तरी एल्फिस्टन ब्रिज वाहतुकीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने ठेवल्याचं पाहायला मिळते। निश्चित चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।